नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय एक नवा कोरा शो अर्थात बडे मुद्दे। या शो मध्ये मी रोज घेऊन येतोय राज्यातले धगधगते मुद्दे, राज्यातले महत्त्वाचे मुद्दे आणि त्या मुद्द्यांवरती अगदी सविस्तर अशी चर्चा सुद्धा। हे हक्काचं व्यासपीठ आहे महाराष्ट्रातल्या तुमच्या अनेक प्रश्नांचं। आज या बडे मुद्देमध्ये सुरुवातीला आज बघणार आहोत 5 बडे मुद्दे। खरं तर अजित पवार यांनी ज्या प्रकारची काल कबुली दिली त्याच्यानंतर ती राजकीय खेळी आहे की उपरती याबद्दलची चर्चा सुद्धा आजच्या बुलेटिनमध्ये। पवार बंधूंमध्ये आता संघर्ष होणार का? कारण रोहित पवार यांनी आज ट्विट केलं आणि सांगितलं की माझ्या विरोधात अजितदादा कुटुंबातला व्यक्ती देतील। तिकडे लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना चॅलेंज दिलंय, चर्चेला समोर या। जरांगे चॅलेंज स्वीकारतात का जाणून घ्यायचं आपल्याला। लाडक्या बहिणींची जरांगेंना भीती वाटतेय का? हाही सवाल आजच्या याच बडे मुद्द्यामध्ये। आणि त्याचबरोबर सामान्य माणसाचं घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडात आमदारांचं स्वप्न करणारी म्हाडा बनली आहे का? हाही सवाल आहे, त्याबद्दलही चर्चा। खरं तर सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीविषयी अजित पवारांनी वक्तव्य केलं। दादांची ती कबुली की खरंच राजकीय खेळी, या सगळ्याबद्दल आज चर्चा सुरू झाली। आणि बारामती लोकसभेप्रमाणे कर्जत जामखेडमध्ये विधानसभेत पवार काका पुतळ्यामध्ये लढाई रंगेल का, हे सगळं सुरू असताना आज ज्या प्रकारे कालची ती कबुली आली आणि त्या कबुलीच्या नंतर आज एक प्रकारे आपण बघतोय की अजितदादा यांच्याबद्दल पहिली प्रतिक्रिया जयंत पाटील यांची आली। आणि अजितदादांची कबुली आजचा बडा मुद्दा बनला, कारण अजितदादांच्या कबुलीनंतर राज्याच्या राजकारणात त्याची प्रचंड चर्चा झाली। आणि त्याचबरोबर जयंत पाटलांनी त्याबद्दलचं आज वक्तव्य केलं आणि सांगितलं ही तर स्क्रिप्ट आहे। इव्हेंट मॅनेजरने सांगितलं असेल आता तुम्ही असं बोला, आपल्याला असं बोलण्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही। म्हणून त्यांनी जर असं सांगितलं की मी भाजपकडे गेलो, हीच माझी चूक झाली, तर मग या सगळ्यांवर विश्वास ठेवता येईल। जयंत पाटील बोलले, रोहित पवार सुद्धा मागे कसे राहतील? रोहित पवारांनी सुद्धा सांगितलं की एक प्रकारे ही माझ्या समोर सुद्धा येण्याची तयारी आहे का? यात उडी घेतली आणि दादांना घेरण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यांनी नवा ट्विस्ट आणला। हा दादांचाच होता, पण आम्हाला असं वाटतं की तो दादांचा नसावा। केंद्रात बसलेले गुजरातचे जे नेते आहेत त्यांनी कदाचित तो निर्णय दादांवर लादला असावा। जयंत पाटील बोलले, रोहित पवार बोलले, पण ज्यांच्याबद्दल दादांनी खंत बोलून दाखवली त्या सुप्रिया सुळेंनी मात्र दादांचं नाव घेणं टाळत केवळ रामकृष्ण हरीचा गजर केला। त्यांचं नाव घेतलं कालही आणि आजही। तर मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि वाचलेलंही नाही, मी तुमच्याचकडून ऐकते। त्यामुळे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। तर अजित पवारांची कबुली आणि त्यानंतर ज्या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। पण आज जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत। हे सवाल कुठले आहेत? अजितदादांच्या कबुलीच्या नंतर अजित पवारांची कबुली पश्चाताप की राजकीय खेळी आहे? आणि हाच आहे आजचा चर्चेचा विषय सुद्धा, त्यावर आपण चर्चा करणार आहोत। प्रश्न अजितदादांच्या कबुलीच्या नंतर हाही निर्माण झालाय, अजित पवारांनी दबावामुळे हा निर्णय घेतलेला होता का सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नीला उभं करण्याचा? प्रश्न तिसरा हा आहे बडे मुद्देमधला, अजित पवारांना काकांची साथ सोडल्याचाही पश्चाताप होतोय का? त्याबद्दल सुद्धा महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे। हे पश्चाताप नेमके कशा कशाबद्दल आहेत? काय काय चुकलं वाटतंय? यापुढे पवार विरुद्ध पवार लढत होणार नाही का? हाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण आता घरात जास्त घुसायचं नाही असं ते म्हणतायत। मग घरातले उमेदवार तर आहेतच। दादांची कबुली पवारांची सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न असेल का? हाही सवाल या निमित्तानं आहे आणि या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत।
स्वाभाविकपणे या सगळ्या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे असतील. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण असतील, अजित पवारांचे खंदे समर्थक आमदार अमोल मिटकरी असतील आणि लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने हे विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत असतील. थोड्याच वेळात म्हणजे 20 मिनिटात आपण ही चर्चा सुरू करणार आहोत. कुठे जाऊ नका, पण या चर्चेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे आणि या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, तुमचं मत व्यक्त करू शकता. लाईव्ह यूट्यूबवर सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दलची कमेंट केली तर ती सुद्धा मला कळणार आहे आणि मी ती चर्चेमध्ये घेणार आहे. पण आमदार रोहित पवारांनी आज एक ट्विस्ट निर्माण केला आणि आगामी राजकारणावर एक भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन केलेल्या चुकीची अजित पवारांनी एका बाजूला कबुली दिली. मात्र आता विधानसभा निवडणुकीत माझ्या मतदारसंघात अजित पवार तसाच दबाव आणतात का, त्याच दबावाला ते बळी पडतायत का, असं भाष्य करत एक प्रकारचा ट्विस्ट त्यांनी आणलेला आहे आणि राजकीय फोडणी दिली. पवार कुटुंबात लोकसभा निवडणुकीत राजकीय संघर्षाला थेट सुरुवात झाली. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढत देशभरात चर्चेचा विषय ठरली. देशाचं लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीत शरद पवारांनी एकाच वेळी पुतण्या अजित पवार आणि महायुतीला आसमान दाखवलं. शरद पवार यांना आव्हान देण्याची महायुतीच्या चाणक्यांची खेळी शरद पवारांनी उधळून लावली. आता पुन्हा एकदा तशीच खेळी खेळणार असल्याची शक्यता आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. रोहित पवारांनी ट्विट करून आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची चर्चा आहे असं नमूद करत दबावाला बळी पडणं हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलंय असा टोला अजित पवारांना लगावला. जी डिझाईन बॉक्स नावाची कंपनी घेतली त्यांनी सुद्धा सर्वे हे केलेले आणि त्यांच्या आणि भाजपच्या सर्वेमध्ये दादांचं नाव आणि दादांच्या कुटुंबातल्या काही लोकांचं नाव हे दिसते. अंदाज ते घेत आहेत. अंदाज घेतल्यानंतर ते जेव्हा इलेक्शनमध्ये जेव्हा उमेदवारी जाहीर करायची असेल तेव्हा ते काय करतात त्यावेळेस त्या ठिकाणी बघू. अजित पवार पार्थ पवारांना रोहित पवारांच्या विरोधात उभं करण्याची शक्यता आहे, याकडे रोहित पवारांनी ट्विटमधून लक्ष वेधलं. परिणामी रोहित पवारांच्या ट्विटवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं. अजित पवार यांच्या कार्यासाठी राज्यभरात ओळखले जातात, मात्र तुम्ही सहानुभूती मिळवण्यासाठी भावनिक राजकारण करताय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसनं लगावला. रोहित पवार काय बोलतात त्याच्यावर मला नको भाष्य करायचं बाबा. ते आता त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते झाले आहे तर त्यांना त्यांच्या पक्षाच्याच लोकांना विचारा ते काय बोलले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघावरून आतापासून खणाखणी सुरू झाली आहे. रोहित पवारांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत अजित पवार पार्थ पवारांना मैदानात उतरवतील का हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र तसं झालं तर बारामती लोकसभा निवडणुकीसारखीच ही चुरशीची लढत होईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आज दिवसभरातला दुसरा मोठा मुद्दा लाडकी बहीण योजनेचा. लाडकी बहीण योजनेची मनोज जरांगे पाटलांना भीती वाटतेय का? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न? त्याचं कारण तसंच आहे, कारण लाडकी बहीण योजना म्हणजे मतदान विकत घेण्याचा खेळ असल्याची टीका मनोज जरांगेंनी केली आहे आणि ही योजना सावकारी खेळ असल्याचा आरोप जरांगे एका बाजूला करतायत. त्यामुळे प्रश्न हा आहे की आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील राजकीय भूमिका तर घेत आहेत, पण त्याचबरोबर त्यांना भविष्यात जी राजकीय खेळी खेळायची आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना मोठा अडथळा त्यांना वाटतोय का? याची त्यांना भीती आहे का? हा सवाल. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकमध्ये जनजागृती आणि शांतता रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत परतले. मराठा आरक्षणाचा लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आधी 288 पाडा अशी भूमिका घेतली. त्यानंतर जरांगे पाटलांनी आता 288 उमेदवार विधानसभा निवडणुकीला उभे करण्याचं सुतोवाच केलं. आता राजकीय मैदानात उतरलेल्या जरांगे पाटलांनी सरकारी योजनांवर हल्लाबोल सुरू केलाय.
इतका भोळा समाज नाही राहिला आता नाही भोळा समाज राहिला एवढा. पूर्वी होतं ते. पूर्वी बिचारे भोळे असायचे, अडाणी असायचे, सरकारने काय दिले की उद करायचे. कोणतरी म्हणला ते म्हणला मतदान केलं हाई नाही तर पैसे माघारी घेणार. म्हणजे झालं नाही यार उघड जनतेसमोर. यांनी हे फक्त निवडणुकीत पैसे वाटप केलेत, झालं. त्यांचाच माणूस म्हणतोय. तुमचेच लोक म्हणायला लागलेत मतदान नाही केलं तर ते मागं घेऊ आणि पैसे माघारी घेऊ. मग ते सावकारकी केल्यासारखं खेळ झाला सरकारने आता. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला जरांगे पाटलांनी सावकारी खेळाची उपमा दिली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जरांगे पाटलांवर तोफ टाकली आहे. आरक्षणाचा लढा उभारून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न जरांगे पाटील करत असल्याची घणाघाती टीका सत्ताधाऱ्यांनी केली. जरांगे पाटील फार मोठे नेते, त्याच्यामुळे त्यांच्यावर मत व्यक्त करणं मला उचित वाटत नाही. जरांगे पाटील फार मोठे नेते आहेत आणि आता मराठा आंदोलन, मराठा समाजाचे नेते म्हणून आज आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतो, पण आता ते राजकारणात उतरलेले आहेत. महाविकास आघाडीनंही लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर तोफ टाकली. मध्य प्रदेशात या योजनेचे पैसे देणं 3 महिन्यांपासून बंद आहे असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. मतासाठी 2.5 वर्ष यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही. लाडकी बहीण यांना दिसली नाही 2.5 वर्ष. विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेवर सातत्यानं टीका सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर योजना आणून राजकीय लाभ घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आता मनोज जरांगे पाटील यांनीही तशीच भाषा वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनाही या योजनेची भीती वाटू लागली आहे का, हा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातल्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे आणि त्यामुळे तुम्ही आता लगेच तुमचा मोबाईल अलर्टवर ठेवा, कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वीच सरकारची लाडक्या बहीणची ओवाळणी जी आहे ती लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जुलैमध्ये नोंदणी केलेल्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होत आहेत. लाभार्थ्यांच्या खात्यात 1,500 नाही 3,000 रुपये जमा होणार आहेत. 2 महिन्याचे हे पैसे एकाच वेळी जमा केले जाणार आहेत. रक्षाबंधनाच्या पूर्वी सरकारनं बहिणींना ही ओवाळणी दिली आहे, भेट दिली आहे. ठाणे, वर्धा, सिंधुदुर्गातले लाभार्थी महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा सुद्धा झालेत. ज्यांच्या अजून झाले नसतील त्यांनी मोबाईल चेक करा, कारण कधी तुम्हाला मेसेज येऊ शकतो आणि तुमच्या भावांची ओवाळणी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर, तुमच्या अकाउंटवर जमा झालेली दिसू शकेल. राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी ही लाडकी बहीण योजना आणि त्याची थेट अंमलबजावणी सुरू झालेली आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, एक महत्त्वाची योजना आणि त्याची थेट अंमलबजावणी सुरू. विलास, राज्यामधील अनेक अशा महिला आहेत ज्यांनी ही योजना जाहीर होतात त्यांनी सुरुवातीलाच अर्ज भरला होता आणि तिथून नंतर त्यांनी सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. त्याचा ड्राय रन म्हणून त्यांच्या अकाउंटमध्ये जे आहेत ते 1 रुपया टाकण्यात आला होता आणि राज्य सरकारने 17 ऑगस्टची तारीख दिली होती की या तारखेला या महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत ते पैसे येतील. पण त्याच्यापूर्वीच आता जवळपास 72 तासाआधीच महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत ते पैसे येऊ लागलेले आहेत. जी आपल्याला माहिती मिळालेली आहे, दिव्यातील 5 अशा महिला आहेत ज्या 5ही महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला. अजित मी तुम्हाला थांबवतो. आपल्यापर्यंत दृश्य सुद्धा आलेली आहेत. ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत त्यांचा मेसेज आणि त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. स्क्रीनवर आपण तो बघतोय. त्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आणि ते पैसे जमा झाल्याच्या नंतरचा हा मेसेज आहे. बघा तुमच्याही अकाउंटवर हा दुसरा स्क्रीनशॉट बघा. आता या नंबरवरून जर तुम्हाला ते पैसे आलेले असतील तर समजा की ते तुमच्या खात्यावरती तिथून हे लाडक्या बहीण योजनेचे पैसे आहेत. हे बघा हा दुसरा स्क्रीनशॉट आहे आणि ज्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत त्यांना आलेला हा मेसेज आहे. 3,000 रुपये बॅलन्स 3,045.94 रुपये युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून हे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे
राज्यभरात ज्या लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे त्याच्या थेट अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे आणि पैसे खात्यावर जमा होताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात. मुख्यमंत्री काय म्हणतात? भावांपासून सावध राहा. यांना तुमची योजना बंद करायची आहे, ही योजना तुमची बंद पाडायची आहे. तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून खूप प्रयत्न केले, हायकोर्टात देखील गेले, पण हायकोर्टाने देखील त्यांना फटकारलं, त्यांना फेटाळून लावलं. आणि म्हणून आमचं महायुतीचं सरकार जे आहे हे देणारं आहे. जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार. त्याची प्रचिती आता तुम्हाला येईल. आणि म्हणून भरले आहे, जे पैसे तुम्ही त्यांना चेक करण्यासाठी आपण टाकले आहे ते पैसे का तुम्ही परत घेणार आणि नंतर शुभारंभ? अरे परत घेणारे आम्ही नाही आहोत. परत तुम्ही पण त्यांच्यामध्ये गेले का काय? तेव्हा ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले त्यांचं अभिनंदन. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. त्याचं कारण आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांनी आज जरांगेंना थेट चर्चेचं आव्हान दिलंय. त्यामुळे आगामी काळात जरांगे पाटील हाकेंचं आव्हान स्वीकारणार आहेत का हा सवाल आहे. सवाल हा सुद्धा आहे की या दोघांमधला राजकीय संघर्ष जो आज संघर्ष आहे त्याचं राजकीय स्वरूप असणार आहे का सवाल हा सुद्धा आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी शांतता रॅलीचा धडाका लावलाय. राज्याच्या विविध भागात जरांगेंच्या रॅलीला तुफान प्रतिसाद मिळतोय. पण आता या शांतता रॅलीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी आक्षेप घेतलाय. तसंच जरांगेंना आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचं आव्हान हाकेंनी दिलंय. पुरोगामी महाराष्ट्रातलं वातावरण शांतता बिघडवणारी मनोज जरांगे यांची भाषा या शांतता रॅलीच्या माध्यमातून या महाराष्ट्रासमोर दिसत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र त्यांना रेड कार्पेट घालत आहेत. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं मनोज जरांगे आणि छगन भुजबळांना एकत्र बसवून चर्चा करावी असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. त्यावरूनही हाकेंनी शरद पवार यांच्यावर शरसंधान साधलंय. पवार साहेब गेले 8, 9, 10 महिने हा महाराष्ट्र, बीडसारखं शहर, मराठवाड्यामधले अनेक तालुके, अनेक जिल्ह्याची ठिकाणं, ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जी अशांतता निर्माण झालेली आहे आणि अशी जी परिस्थिती असताना पवार साहेब तुम्ही गेली 7-8 महिने एक चकार शब्द का बोलला नाही? एकीकडे लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांविरोधात मोर्चा उघडलाय तर दुसरीकडे जरांगेंनी हाकेंच्या टीकेला उत्तर न देण्याचं धोरण स्वीकारलंय. मात्र जरांगे समर्थकांनी हाकेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. ते 4 रुपयाकडे लक्ष द्यासारखं काय तेवढं? वडापाव कोण उपोषण करणारा तो हाके कोण? असं थोडी आहे. जरांगे पाटलासारखं सॅक्रिफाईस त्याला करून दाखव म्हणा, जरांगे पाटलासारखा त्याग त्यांना करून दाखव म्हणा. ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी समाजाला काहीतरी मिळावं म्हणून उपोषण केलं, आरक्षणाचं आंदोलन उभा केलं आणि आरक्षणाचं आंदोलन मागच्या 11 महिन्यापासून चालू आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला 29 ऑगस्टची मुदत दिली आहे. तसंच शांतता रॅलीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध राज्य सरकार असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. तर इकडे लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना घेरायला सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळावं म्हणून राज्य सरकारनं म्हाडाची निर्मिती केली. पण ही म्हाडाची घरं खरंच आता सामान्यांसाठी बांधण्यात आली आहेत का असा सवाल जनतेला पडलाय. त्याचं कारण आहे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातल्या 15हून अधिक घरं आमदार आणि खासदारांसाठी ठेवली आहेत. तुम्हाला माहिती आहे त्यांचा पगार किती आहे? जर त्यांचा पगार इतका मोठा आहे तर मग ते अल्प आणि अत्यल्प गटात येतात कसे? हा सवाल आहे जनतेचा.
मुंबईत घर घेण्याचं सामान्य माणसाचं स्वप्न केवळ म्हाडामुळे शक्य होऊ शकतं अशी म्हाडाची आजवरची ओळख होती. पण आता ती ओळखच पुसण्याचा प्रयत्न म्हाडाकडून केला जातोय. 6 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेली व्यक्ती म्हाडाच्या अत्यल्प गटात घर घेण्यासाठी पात्र ठरते, तर 9 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेली व्यक्ती अल्प उत्पन्न गटात घर घेण्यासाठी पात्र मानली जाते. मात्र म्हाडानं अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटात आमदार आणि खासदारांसाठी घरं राखीव ठेवली आहेत आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. आमदारांचं उत्पन्न गट काही EWS मध्ये बसत नाही, LIG मध्ये पण सुद्धा बसणार नाही. तर ही जी आमदारांसाठी किंवा खासदारांसाठी राखीव जी घरे आहेत ती लॉटरीच्या वेळेला ऑटोमॅटिक आमच्या सिस्टीममधून ती जनरल कॅटेगरीमध्ये कन्व्हर्ट होतात आणि त्याचा लाभ जे जनरल कॅटेगरीमध्ये ज्या लोकांनी अर्ज केला असतो त्यांना मिळतो. आमदारांना दर महिन्याला 2,50,000 रुपये पगार मिळतो. या हिशेबानं आमदारांचं वार्षिक उत्पन्न 30 लाखांच्या घरात जातं. पण असं असतानाही त्यांनी 6 ते 9 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न असलेल्या गटात त्यांच्यासाठी घरं राखून ठेवण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होतोय. खरं तर म्हाडाच्या घरांच्या किमती सामान्यांच्या वाक्याच्या बाहेर आहेत. त्यातच आमदार खासदारांना अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटात म्हाडानं घरं राखून ठेवली आहेत. अशी काही उदाहरणं असतील तर त्या संबंधित आमदारांनी काय त्याबद्दलची भूमिका जाहीर करावी. पण सगळेच आमदार असे काही आर्थिक सक्षम नसतात. काही लोकांना काही आमदार सामान्य घरातून पण नंतर जाऊन आमदार होतात. मुंबईसारख्या शहरातून मराठी माणूस हद्दपार झाला. आता विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष मतांसाठी मराठी माणसाच्या नावानं गळा काढतील. पण म्हाडानं घरांच्या वाढवलेल्या अव्वाच्या सव्वा किमतीवर कोणत्याच राजकीय पक्षानं चकार शब्द अजून काढलेला नाही, हे मुंबईकर पाहतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंडळी, बडे मुद्देमधला सगळ्यात मोठा मुद्दा आजचा अजित पवार यांनी ज्या प्रकारची कबुली दिली की बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी देणं त्यांच्या पत्नीला हे चूक होतं आणि या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत विद्या चव्हाण असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या अमोल मिटकरी असतील राष्ट्रवादीचे, आणि श्रीमंत माने संपादक लोकमत नागपूरचे, हे सगळे जण यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. अजित पवार यांनी जी कबुली दिली ते खरंच प्रायश्चित्त की राजकीय खेळ. छोट्याशा ब्रेक नंतर पण तुम्ही सहभागी होऊ शकता. यूट्यूबवर लाईव्ह तुम्ही कमेंट करू शकता तुमचा प्रश्न आणि कमेंट सुद्धा याच कार्यक्रमात. छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त बडे मुद्दे.